वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आणि बंधाधिकाराची चर्चा आम्ही बघतो आहे। शिष्याचा प्रश्न होता की राग आपल्या उपादानगत योग्यतेने रागी बनतो, हे तर ठीक आहे, पण निमित्त कारण ही रागाला स्वयं आत्मा आहे का? रागाचं उपादान कारण ही जीवच आणि रागाचं निमित्त कारण देखील जीवच असं आहे का? या प्रश्नाच्या समाधानार्थ आचार्यांनी 2 गाथा आमच्या समोर ठेवलेल्या होत्या आणि हे सांगितलेलं होतं की हा जीव आपल्या उपादानगत योग्यतेने राग रूप परिणमतो, हे तर नक्की आहे, पण तिथे कर्मोदयाचं निमित्त कारण असलंच पाहिजे। म्हणजे निमित्ताचं यथार्थ ज्ञान करण्यासाठी हे सांगितलं की आत्मा निमित्त कारणाच्या अभावामध्ये स्वयं रागादी रूपाने परिणमन करत नाही, पण जेव्हा हा आत्मा अशुद्ध उपादानाने स्वयं राग रूपाने परिणमतो तेव्हा कर्माचा उदय हे निमित्त रूपाने तिथे आहेच। वाक्य महत्वाचं आहे की जेव्हा हा आत्मा त्याचं अशुद्ध उपादान आहे, कारण तो पूर्ण शुद्ध बनला नाही, म्हणून अशुद्ध उपादानाने स्वयं रागरूप परिणमतो। म्हणजे रागरूप परिणमण्याची जीवाची स्वयंची योग्यता आहे आणि तेव्हा कर्माचा उदय हे निमित्त रूपाने तिथे आहेच। आणि यावरून म्हटलं जातं की आत्मा परद्रव्यामुळे रागादी रूप परिणमतो। द्रव्याच्या पर्यायीमध्ये जे विकारी परिणाम आहे ते स्वद्रव्याच्या निमित्ताने नाही, तर परद्रव्याच्या निमित्ताने आहे आणि म्हणून परद्रव्याने जीव रागादी रूप परिणमतो असं निमित्त प्रधानतेने कथन केल्या जातं। पण तिथेही त्या समयात त्या जीवाची रागरूप परिणमण्याची स्वयंची योग्यता आहे, परद्रव्य निमित्त मात्र आहे, पराने जीवाला रागरूप परिणमविलेले नाही, जबरदस्तीने कर्माचा उदयाने जीवाला रागरूप परिणमले नाही। आत्मा तर शुद्ध ज्ञानानंद स्वभावी त्रिकाली ध्रुव आहे। याकडे जर आम्ही उपयोग केंद्रित केला तर तो विकारी होत नाही, उलट निर्मल निर्विकार रूपाने परिणमतो। पण हा जीव जेव्हा पराचं लक्ष करतो तेव्हा जीवाची परिणती रागादी रूप होते, तेव्हा जीवाची पण ती योग्यता असते आणि कर्माचा उदय पण तसाच असतो। आणि हीच वस्तुव्यवस्था आहे आणि यालाच आम्हाला समजायचंय। म्हणून कोणत्याही गोष्टीचा एकांत न करता आम्हाला यथायोग्य वस्तुस्थिती समजायची आहे। आणि हे असं का? तर स्वभाव तर्कगोचर हा एकच उत्तर आचार्यांकडे असणार आहे। या अनुषंगाने परत आम्ही सूर्यकांत मण्याचं उदाहरण आचार्यांनी प्रस्तुत केलेलं होतं की द्रव्य परिणमनाचं 2 कारण आहे, एक उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण। उपादान कारण ते त्या द्रव्यातच गर्भित असतं, जे ज्या द्रव्यात आहे त्या त्या द्रव्यातच गर्भित असतं। स्वतःच्या पर्यायरूप परिणमण्याची शक्ती ही प्रत्येक द्रव्यातच असते आणि हेच उपादान कारण आहे आणि हाच निश्चय पक्षपण आहे। एका द्रव्याच्या संयोगाने सहकार्याने दुसरे द्रव्य आपल्या पर्यायरूप परिणमते आणि ती पर्याय द्रव्यातच होते
उदाहरणार्थ, माती घटरूप पर्यायाने परिणमली. मातीचा घडा बनला म्हणजे माती मृत्तिका द्रव्य घट पर्याय रूपाने परिणमले. आता या उदाहरणामध्ये उपादान कारण काय? घटाचं उपादान कारण तर मृत्तिका द्रव्य माती हेच आहे. आणि निमित्त कारण कुंभार चक्र बाह्य वस्तू ज्या पडल्या या सगळ्या त्याचं निमित्त कारण आहे. याप्रमाणे जीव द्रव्यच मोह रागद्वेष रूप परिणमत. ही त्याची स्वतःची उपादानगत योग्यता आहे आणि त्याचं निमित्त कारण हा कर्माचा उदय आहे. आणि आणखी एक निष्कर्ष या ठिकाणी आम्हाला लक्षात घ्यायचा आहे की मोह कर्माचा पुद्गल द्रव्याशी व्याप्य व्यापक संबंध आहे. मोह कर्माचा पुद्गल कर्माशी व्याप्य व्यापक संबंध आहे. म्हणजे जिथे जिथे मोह कर्माचा उदय आहे तिथे तिथे जीव असा राग द्वेष रूपाने परिणमलेला दिसतो. इथे संबंध आहे पण त्याचा जीवाशी संबंध नाही. कारण जिथे जिथे जीव आहे तिथे तिथे राग आहे अशी व्याप्ती घटत नाही. असा हा वस्तूचा स्वभाव आहे. आणि सूर्यकांत म्हणण्याचं उदाहरण देऊन ही गोष्ट स्पष्ट केलेली होती. यावर पंडित दौलतराम बनारसजी दासजी लिहितात, जैसे नाना वर्ण पुरी बनाई दीजे हेठ, उज्ज्वल विमल मनी सूरज करंती है. उज्ज्वल सूर्यकांत मण्याला अनेक प्रकारची ज्याप्रमाणे डाक लावली म्हणजे चिन्ह, जर थोडंसंही चिन्ह त्याला लावलं तर पूर्ण तो चंद्रकांत मणी स्फटिक मणी त्या रंगरूपाने परिणमलेला दिसतो. तर नाना प्रकारचा दिसतो. उज्ज्वलता भासे जब वस्तु को विचार कीचे. पुरी की झलक, पुरी म्हणजे डाट, तो जो ठिपका लावला जातो त्याला इथे पुरी म्हटलेला आहे. पुरी की झलक असो वर्ण भांती भांती है. ज्याप्रमाणे ते चिन्ह लावल्या जाईल, हिरवं लावलं तर स्फटिक हिरवा दिसेल, लाल डॉट लावला तर स्फटिक लाल रूपाचा दिसेल. म्हणून अशा प्रकारचा तो वेगवेगळ्या वर्णांनी दिसतो. तैसे जीव दरबको पुद्गल निमित्त रूप. जीव द्रव्यासाठी पुद्गल निमित्त कारण आहे. ताकी ममता सो मोह मदिरा की भांती है. आणि त्याच्या निमित्ताने अनेक प्रकारच्या मोह ममता मदिरा की भांती है, मोह ममता आदी भाव जीवामध्ये दिसतात. भेद ज्ञान दृष्टी से सुभाव साधी लीजे तहा. भेद ज्ञानाची दृष्टी लावून तिथे आमचा स्वभाव काय आहे हे बघायचं आहे. साची शुद्ध चेतना अवाची सुख शांती है. साची ती सत्य अशी शुद्ध चेतना अवाची आहे. अवाची आहे म्हणजे अनिर्वचनीय आहे, त्याला सांगता येत नाही आणि ती सुख आणि शांती आहे. आणि ही कुणाला प्राप्त होते तर भेद ज्ञान दृष्टी सो. भेद ज्ञानाची दृष्टी जर आम्ही तिथे लावली तर आम्हाला ती सुख शांती मिळू शकते. स्वभावाकडे बघा आणि शांतीमध्ये लीन राहा. हा मंत्र जीवनामध्ये आम्ही जपू शकतो. यावर आणखी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की पाण्याच्या प्रवाहाचं. समतल पृथ्वीवर प्राण्याचा प्रवाह एकरूप दिसतो. पाणी पडलेलं आहे, समतल पृथ्वी आहे तर पाण्याचा प्रवाह एकरूप दिसतो. पाणी आपलं संथ गतीने वाहत आहे असं दिसतं. पण पत्थरांची टक्कर, कंकड, वाऱ्याचा वेग, जमिनीचा उतार यानुसार पाणी तरंगांनी सहित दिसतं. एखाद्या दगडाला जर पाणी आदळल्या गेलं तर लाटा निर्माण होतात. जेवढा दगड मोठा आणि जेवढ्या वेगाने आपटल्या जाईल पाणी तेवढा तो तरंगाचा वेग मोठा दिसतो. किंवा पाण्यामध्ये छोटासा कंकड जरी आम्ही टाकला तरी आवर्त दिसतात. किंवा वाऱ्या जसा वाहील तसं पाणी वेगाने किंवा हळूवारपणे वाहताना दिसतं. त्याप्रमाणे जमिनीचा जिकडे उतार आहे तिकडे पाण्याचा प्रवाह
सहज रीतीने जातो. अशा रीतीने हा नाना तरंगांनी सहित दिसतो. यामध्ये कंकट टाकलं तर भवरा पण उमटलेला दिसतो. म्हणजे परसंग असताना पाण्यामध्ये जसे तरंग उत्पन्न होतात त्याप्रमाणे परसंग असताना आत्म्यामध्ये रागादी विकार होतात. वस्तू स्वभावाचा परिचय असणारा ज्ञानी कसा असतो? आता ही इथपर्यंत आम्हाला दिला आहे की वस्तू स्वभाव असा आहे की वस्तूचा हा मुळात स्वभाव आहे, त्याला कुणी तसं बनवलेलं नाही. कारण वस्तू मुळात अकृत्रिम आहे, तिला कुणी स्वभाव तिच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रश्नच नाही आहे. तर आता हा जो स्वभाव आहे वस्तू स्वभाव, याचा परिचय अज्ञानीला नाही. कारण अज्ञानी स्वतःच्या मान्यतेनुसार वस्तू जशी नाही तशी तो बघतो. अज्ञानी आपल्या कल्पनेप्रमाणे वस्तू बघतो आणि ज्ञानी मात्र वस्तू तत्व जसं असेल तसं बघतो. अज्ञानी मी म्हणतो ते खरं म्हणतो आणि ज्ञानी मात्र खरं जे आहे ते माझं म्हणतो. दोनच्या दृष्टिकोनामध्ये महत् अंतर आहे. त्यामुळे ज्ञानीची गोष्ट ज्ञानीच जाणू शकतो, ज्ञानीची कदर ज्ञानीच करू शकतो, ज्ञानीची समज काय आहे, त्याची विचारसरणी कशी आहे हे ज्ञानीच जाणू शकतो. अज्ञानीला त्याची गोष्ट कळूच शकत नाही की याच्या मुळाशी याची किती दूरदृष्टी आहे हे अज्ञानी जाणू शकत नाही. आता हा जो ज्ञानी आहे हा कसा विचार करतो, रागादी भावांशी याचं नातं कसं आहे, हे या कलशामध्ये आता आचार्य सांगतात. 176 नंबरचा कलश. इति वस्तु स्वभावं स्वं ज्ञानी जानाति तेन सह रागादीन आत्मनः कुर्यान् जातो भवति कारकः. अशा प्रकारे आपल्या वस्तू स्वभावाला ज्ञानी जाणतो. इति वस्तु स्वभावं स्वं ज्ञानी जानाति तेन सह रागादि आत्मानः कुर्यान् कारकः न भवति. आणि म्हणून तो त्या रागादिकांचा करता होत नाही. आत्मा स्वभावाने रागादिकांचा करता नाही, ही गोष्ट त्याच्या पचनी पडलेली आहे. निमित्त कारण मिळालं आणि आत्म्यानी जर त्या निमित्ताला लक्ष केलं तर त्याच्यात रागादी विकार होतात. हे वस्तुतत्व त्याला ज्ञात आहे आणि म्हणून तो रागादिकांना आत्मरूप करतच नाही. राग येतो आहे पर्यायी, तर रागाला केवळ जाणण्याचं कार्य तो करतो आहे. रागादी माझे आहे ही भूमिका त्याची संपलेली आहे आणि म्हणून त्या कारणाने तो रागादिकांना आत्मरूप करत नाही. ते माझे आहे, त्यामध्ये एकत्व केलं पाहिजे. समरसी भावानी त्या रागाशी तो तन्मय होत नाही. रागाशी समरसी भावानी तन्मय होणं याचा अर्थ रागाची तुम्ही आदरातिथ्य केलं. रागाचं आदरातिथ्य जो जीवनात करेल त्याच्या जीवनात राग स्थायी बनला आणि रागाकडे केवळ एक त्यांनी फक्त औपचारिकता म्हणून त्याचं ज्ञान करून घेतलं आणि आगंतुक राग आहे हे मांडलं, तर राग त्याला जीवनामध्ये आत्म्यानी थारा न दिल्यामुळे आल्या पावली निघून जाणार आहे. हे वस्तुतत्व ज्ञानी जाणतो, ही त्याची प्रतीती आहे. म्हणून या ठिकाणी हे सांगतात की वस्तू स्वभावाला ज्ञानी जाणतो. तो आत्म्याचं स्वरूप जाणतो, तसं रागाचंही स्वरूप जाणतो. रागाला जाणत नाही असं नाही, कारण दोन्हीला जाणावं लागेल. दोष गुण नको कैसे तजिये गहिये बिन जाने ते दोष गुण नको. जर त्यांनी रागाला आणि दोषाला जाणलं नाही आणि आत्म्यालाही जाणलं नाही तर तो काहीही स्वीकार करू शकत नाही. केवळ आत्म्याला जाणल्याने पण काम भागणार नाही. आत्मा काय आहे हे जसं त्याला माहिती पाहिजे तसा अनात्मपणा काय आहे
हेही त्याला ज्ञात असलं पाहिजे. जसा जीव चैतन्यमय आहे हे त्याला माहिती पाहिजे, तसा राग माझ्या स्वभावापासून भिन्न आहे याचही त्याला ज्ञान असलं पाहिजे. म्हणून या दोहोंनाही तो जाणतो. गहू वेचायचे असेल तर आम्हाला गव्हाचं जसं ज्ञान पाहिजे तसं कंकडचं देखील ज्ञान पाहिजे. मेथीची भाजी निवडताना मेथीची भाजी कोणती आणि त्याच्यामध्ये मिसळलेली दुसरी गवत वगैरे कोणतं हे आम्हाला ज्ञात पाहिजे. तसं इथे सांगितलं की हा आत्मा वस्तू स्वभावाला जाणतो, म्हणजे आत्म्याचा स्वभावालाही जाणतो आणि रागालाही जाणतो, कर्मालाही हा जाणतो, भावकर्म कसे आहे त्यालाही आणि जाणलेलं आहे. आणि ह्या कारणाने तो रागादिकांना आत्मरूप करत नाही. तो राग आहे, पर्यायीत आलेला आहे, पण तो मी आहे हे तो म्हणत नाही किंवा मानत नाही. म्हणून रागादिकांचा तो करता नाही. हेच आचार्य देव पुढील गाथेमध्ये सांगतात. गाथा नंबर 280. नय राग दोष मोहम कुवदिनानी कसाय भावं वा संयमपणो न सो तेन कारगो तेसी भावानम. नय राग दोष मोहम कुवदिनानी कसाय भावं वा संयमपणो न सो तेन कारगो तेसी भावानम. ज्ञानी जीव स्वयं राग दोष मोहम वा कसाय भावम, राग द्वेष मोह किंवा कषाय भाव रूप अपणो नय कुवदी आत्म्याला करत नाही. आणि तेन सो तेसिम भावानम कारगो न, आणि म्हणून त्या कारणाने तो त्या भावांचा कारक करता होत नाही. तो मी राग केला हे तो समजत नाही, मानत नाही, त्याचा तसा विश्वास नाही. म्हणून ज्ञानी जीव अशा प्रकारे त्या भावांचा करता होत नाही. जसा वस्तूचा स्वभाव सांगितला आहे तसा जाणणारा ज्ञानी शुद्ध स्वभावापासूनच च्युत होत नाही. ज्ञानी आहे, ज्ञानाची लगन निरंतर आत्मस्वरूपामध्ये रममाण होण्याची आहे. ज्याच्या जीवनात चौथ्या गुणस्थानापासून अशा प्रकारे सम्यक दर्शनाचा ज्ञानाचा भाव विद्यमान आहे तो आपल्या स्वभावाचा जाणकार आहे. तो स्वभावाला जाणतो आणि स्वभावाला जाणतो म्हणून तो आपल्या शुद्ध स्वभावापासून च्युत होत नाही. इथे च्युत होत नाही याचा अर्थ तो जीव क्षायोपक्षमिक किंवा क्षायिक सम्यक दृष्टी आहे हे पर्यायाने आपल्याला घ्यायचं आहे. जर औपशमिक वाला असेल तर अंतर्मुहूर्त त्याचा कालावधी आहे औपशमिक सम्यक्त्वाचा, आणि त्यानंतर तो त्या भावापासून च्युत होतो. परंतु जर तो क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी असेल तर मात्र निरंतर त्याचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व हे 66 सागर पर्यंत राहू शकतं. 66 सागर पर्यंत तो क्षायोपक्षमिक सम्यक्त्वामध्ये व्यतीत काळ करू शकतो. आणि क्षायिक सम्यक्त्व असेल तर ते आता अनंत काळ त्याच्या जीवनात निरंतर राहणार आहे. मोक्ष पर्यायी मध्ये देखील ती सम्यक दर्शनाची पर्याय त्याची सुटत नाही. संसार अवस्थेत त्याचा कालावधी 2 कोटी पूर्व 33 सागर, याच्यातून 8 वर्ष अंतर्मुहूर्त कमी एवढा त्याचा संसार कालावधी असू शकतो क्षायिक सम्यक्त्वाचा, आणि हा मात्र त्याचा साधी अनंत असा काळ आहे. म्हणून हा त्या स्वभावापासून च्युत होत नाही. सम्यक्त्वाची विराधना त्याच्या जीवनात होत नाही. म्हणून तो रागद्वेष मोहादी भावांनी स्वयं परिणमित होत नाही. म्हणून पर्यायी त्याचे ते भाव झाले तरी तो स्वतःला करता मानत नाही,
म्हणून तो स्वयं त्या रूपाने परिणमित नाही हे म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्याकडून सुद्धा परिणमित केल्या जात नाही. आणि दुसरी जी व्यक्ती आहे, कर्मोदय आहे, कर्मोदय देखील जीवाला तो भाव करण्यास बाध्य करत नाही, जबरदस्तीने भाग पाडत नाही. अतएव टंकोत्कीर्ण एक ज्ञान स्वभावमय ज्ञानी राग द्वेष मोहादी भावांचा अकर्ताच आहे, हा नियम आहे. जेव्हा जीव ज्ञानी होतो तेव्हा तो वस्तूचा स्वभाव यथार्थपणे असा जाणतो की आत्मा तर स्वयं शुद्धच आहे, द्रव्य दृष्टीने अपरिणमनशील आहे, पर्याय दृष्टीने परद्रव्याच्या निमित्ताने रागादी रूप परिणमतो. जेव्हा वस्तुतत्वाचा विचार केला जातो तेव्हा दोन तऱ्हेने आम्ही वस्तू बघू शकतो, एक द्रव्य दृष्टीने आणि दुसरं पर्याय दृष्टीने. द्रव्य दृष्टीने जेव्हा आम्ही वस्तू बघतो तेव्हा त्याचं त्रिकाली सत्व बघितलं जातं, तिचं त्रिकाली अस्तित्व बघितलं जातं, तिची त्रिकाल वरती असणारी गुणपर्याय बघितली जाते. आणि त्या दृष्टीतून जर आत्मद्रव्याला बघितलं तर आत्मा हा कारण परमात्म्याच्या दृष्टीने किंवा परमपारिणामिक भावाच्या दृष्टीने किंवा शुद्ध निश्चय नयाच्या दृष्टीने किंवा द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टीने, शुद्ध द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टीने हा आत्मा स्वयं शुद्ध आहे, हे आम्ही अगदी खात्रीलायकपणे म्हणू शकतो. आणि द्रव्य दृष्टीने हा अपरिश्रमणशील आहे, म्हणजे निष्क्रिय आहे, तो स्वयं शुद्धच आहे. पर्याय दृष्टीने जर बघितलं तर परद्रव्याच्या निमित्ताने हा रागादी रूप परिणमतो. कर्मोदयाचं निमित्त कारण किंवा परवस्तूचं निमित्त कारण, बाह्य निमित्त कारण घेतलं तर त्यावेळेला तो राग रूपाने परिणमतो. अतएव ज्ञानी आत्मा स्वयं त्या भावाचा कर्ता होत नाही, जे उदयाला येतात त्याचा ज्ञाताच आहे. उलट पक्षी अज्ञानी मात्र असा वस्तूचा स्वभाव जाणत नाही आणि रागादी भावांचा कर्ता होतो, असे पुढील गाथेचे सूचक काव्य सांगतात. म्हणून परत कलश आलेला आहे अमृतचंद्राचार्यांनी. इति वस्तु स्वभावं स्वं नाज्ञानी वेत्ति तेन सह रागादीनात्मनः कुर्यात् अतो भवति कारकः. ह्याप्रमाणे अज्ञानी जीव आपल्या वस्तू स्वभावाला जाणत नाही. मागचा कलश सेम अर्थाचा येऊन गेलेला आहे, फक्त त्या ठिकाणी स्वज्ञानीम जानाती, ज्ञानी जाणतो आणि रागादीचा कर्ता होत नाही हे सांगितलं. या ठिकाणी अज्ञानी वस्तू स्वभावाला जाणत नाही आणि म्हणून तो रागादी भावांना आत्मरूप करतो. यामुळे तो त्या रागादिकांचा भवतिकारक, तो त्याचा कर्ता बनतो. ही गोष्ट या कलशामध्ये आचार्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि या दोन्ही तिन्ही कलशांचा आपण मतितार्थ पाहणार आहोत. 176 नंबरचा कलश जो आहे की वस्तू स्वभावाचा परिचय असणारा ज्ञानी जीव रागादी भावामध्ये एकत्व बुद्धी करत नाही. सम्यक दृष्टी आहे तो, त्यामुळे तो जाणतो की पराच्या निमित्ताने जीव विभाव रूप परिणमन करतो. जर पराश्रय केला नाही तर तो रागादी रूपाने परिणमणार नाही आणि कर्मबंध पण होणार नाही. आता पूर्वबद्ध कर्माचा जो उदय आहे त्याचा प्रश्न पहा की पूर्वबद्ध कर्माचा उदय ज्ञानीला पण आहे, पण ज्ञानी त्याही समयात आपल्या ज्ञान भावाचा आश्रय घेतो, कारण तो स्वभावाला जाणतो. निमित्ताचा आश्रय केला तर राग होईल आणि म्हणून वस्तू स्वभावाचा तो ज्ञाता बनतो.
रागाचा देखील तो ज्ञाता बनतो. विभावरूप परिणमण्याची पण योग्यता जीवात आहे, पण विभावासाठी परनिमित्त असावंच लागतं. तर कदाचित मंद उदय आहे आणि जीव स्वभावात राहील तर विभाव परिणमन होणार नाही, कारण निमित्त कारक नाही. म्हणजे निमित्त जबरदस्तीने जीवाला विकारी करू शकत नाही. स्वभावाला स्पर्श करणारा ज्ञानी पुरुषार्थपूर्वक मंद कर्मोदयात आपल्या स्वभावामध्ये राहू शकतो. त्यानंतर गाथेचा मतितार्थ पाहताना की ज्याने आत्म्याच्या शुद्ध वितराग स्वभावाला जाणले तसे तो अनुभवतो आहे, त्याची दृष्टी ही शुद्धावर स्थिर आहे, म्हणून तो ज्ञानमयच परिणमतो. स्वयं जो विकाररूप परिणमणार नाही त्याला कर्म विकारी कसे करू शकेल. म्हणून दुसऱ्यांनी कर्मानी जीवाला रागरूप परिणमविले हे निमित्तरूप कथन आहे. वास्तविकतः तो रागादिकांचा अकर्ता आहे, त्याचा राग करण्याचा अभिप्राय असत नाही. आणि या गाथेचा प्रयोग की रागादी भावांना औपाधिक भाव समजून त्यानुसार तो स्वतःला करत नाही आणि मानत पण नाही, आणि त्याला निरंतर स्वभाव दृष्टी असते. तो निरंतर आपल्या स्वभावाचं अवलोकन करत असतो, कारण त्याला अनंतानुबंधी आणि मिथ्यात्व याचा अनुदय निरंतर आहे. प्रत्येक पदार्थ आपल्या पर्यायीचा स्वयं करता आहे, आपल्या पर्यायीचा भोगता पण तो आहे. त्यानुसार जीव जर रागादी करेल तर त्याचा करता आणि भोगता पण होईल. ज्ञानीला या मूळ सिद्धांताचं भान आहे, अज्ञानीला आपल्या अतींद्रिय स्वभावाचं भान नाही. त्याची दृष्टी परावरच आहे आणि म्हणून तो निरंतर रागादी भावांनी परिणमित होतो आणि कर्ता बनतो. हा त्याचा अज्ञानमय भाव आहे. ज्ञानी आत्मतत्वाचा वेत्ता आहे, आपल्या हिताहिताचा खरा परिज्ञायक आहे, म्हणून तो स्वरूपरूप परिणमतो आणि स्वभावाचा कर्ता होतो. अशुद्ध आत्मा रागादी परिणामांचा कारक करता म्हटल्या जातो, पण शुद्ध चैतन्याच्या दृष्टीने तो मात्र अकारकच आहे. परत लक्षात घ्या वाक्य की अशुद्ध आत्मा जो अशुद्ध उपादानगत आहे त्या दृष्टीने रागादिकांचा करता कोण, तर अशुद्ध निश्चयने म्हणेल की रागादिकांचा करता हा अशुद्ध आत्मा आहे, तो त्याचा स्वामी आहे. पण त्याही जीवाची जर स्वभाव दृष्टी जागृत असेल, शुद्ध चैतन्य दृष्टीने जर त्याही जीवाकडे बघितलं किंवा त्यांनी स्वतःचं अवलोकन केलं तर मात्र तो आपल्या रागादिकांचा अकारक आहे. आत्मा स्वभावाने तर रागादी करत नाही, पण कर्मबद्ध आहे, म्हणून अशुद्ध आत्मा रागादी करतो. एकच आत्मा विवक्षा भेदाने करता पण आहे आणि अकर्ता पण आहे असा अनेकांत आहे. एकच आत्मा विवक्षा भेद लावला तर कर्ता पण आहे आणि अकर्ता पण आहे. जीवाची विभाव अवस्था असताना सुद्धा जीवाचा जर स्वभाव बघितला तर शुद्ध द्रव्यार्थिक नयानी त्याला रागाचा करता नाही असे म्हणता येते. द्रव्य परिग्रह भाव परिग्रह पूर्वकच होतो आणि यामध्ये अशा तऱ्हेचा निमित्त नैमित्तिकपणा आहे. या तऱ्हेने ही गोष्ट आपण इतक्या गाथांपर्यंत पाहिली. आता ही गोष्ट गाथा नंबर
281 मध्ये स्पष्ट करतात. रागम हि यदोसम हिय कसायकम मे सुचेव जे भावा ते हिम तु परिणमंतो रागादी बंधदी पुनोवी. रागम ही दोषम ही कसायकम मे सुचेव. राग द्वेष आणि कषाय कर्म हे उदयरूप असताना जे भावा, जे काही भाव असतात, म्हणजे पूर्वबद्ध समजा क्रोध कषायाचा उदय असेल तर जीव क्रोधरूप परिणमतो. तसंच मान कषायाचा असेल तर मानरूप. कषाय कर्म जे आहे नो कषाय त्या त्या रूपाने त्या त्या समयात तो जीव तसा परिणमतो. ते भाव त्याला जीवनात आहे. त्या रागादी भावांनी परिणमित होणारा अज्ञानी रागादी कर्मांना पुनरपी बांधतो. आता क्रोध कषायाचा उदय आला, जीव क्रोधरूप परिणमला आणि या क्रोधरूप परिणामाशी त्याचं तादात्म्य त्यांनी मांडल्यामुळे नवीन कर्मबंध देखील झाला. कुणी केला तादात्म्य? तर अज्ञानी जीवांनी. म्हणून अज्ञानी जीवांनी त्याच्याशी तन्मय होऊन वर्तन केलं आणि म्हणून तो नवीन कर्माचा बंध करता झाला. ज्याप्रमाणे वस्तूचा स्वभाव सांगितला आहे तसा न जाणणारा अज्ञानी जीव अनादी संसारापासून शुद्ध स्वभावापासून च्युत झालेला असतो. आचार्यांनी वारंवार वारंवार प्रत्येक ग्रंथामध्ये वस्तू व्यवस्था कशी असते, सर्व जग कसं सिस्टमॅटिकली चाललेलं आहे, प्रत्येक क्षणाची पर्याय जी आहे ती कशी क्रमनियमित आहे, जे काही चाललेलं आहे ते प्रति समय अशा तऱ्हेने वस्तू स्वभावाला अनुरूप असं होत आहे. वस्तू स्वभाव जसा आहे तशीच त्याची पर्याय घडणार आहे. म्हणजे वस्तूच्या अनुरूप असं कार्य घडणार आहे आणि त्याला बाह्य निमित्त कारण अनुकूल पडणार आहे. अशी ही वस्तू व्यवस्था आचार्यांनी आम्हाला निरंतर दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो वस्तू स्वभावाचा जाणतो, आचार्य प्रणित कथनाला जाणतो, तो ज्ञानी आहे. आणि जो तसं जाणत नाही तो अज्ञानीच राहतो. म्हणून हा अज्ञानी न जाणणारा अनादी संसारापासून शुद्ध स्वभावापासून च्युत झालेला आहे. म्हणून कर्मोदयाच्या निमित्ताने होणाऱ्या राग द्वेष मोहादी भावांनी परिणमित होणारा अज्ञानी त्या राग द्वेष मोहादी भावांचा कर्ता होतो. जर तो स्वतःला कर्ता मानतो आहे तर तो कर्ता आहे. आणि कोण मानतोय कर्ता? तर अज्ञानी जीव मानतोय की राग माझा आहे, द्वेष माझ्यात झालेला आहे आणि म्हणून तो त्या भावांना आपलं मानतो आणि म्हणून तो त्याचा कर्ता आहे. आणि कर्मानी पुनश्च बद्ध होतो, हा नियम आहे. आणि जो त्याच्यामध्ये एकत्व बुद्धी करतो त्याच्या जीवनात नवीन कर्मबंध निश्चितपणे होणार आहे. जो शरीराशी आपलं तादात्म्य प्रस्थापित करतो त्याच्या जीवनात पुनरपी पर्यायीमध्ये शरीराची नवीन शरीराची प्राप्ती निश्चितपणे होणार आहे. आम्हीच ते मागून घेतलेलं आहे. आम्हाला वारंवार वारंवार हा देह का धारण करावा लागत आहे? आम्हीच तो भवभवांतरी मागून घेत आहे. त्याच्याशी आम्ही तादात्म्य प्रस्थापित करतो आहे आणि तादात्म्य प्रस्थापित केलं की आम्हाला परत देह तो मिळणार आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की ज्याची इच्छा संपते त्याचा मोक्ष आहे आणि ज्याचे श्वास संपतात त्याचा संसार आहे. अज्ञानी जीव वस्तूचा स्वभाव तर यथार्थ समजत नाही, परंतु कर्माच्या उदयाने जो जसा भाव होतो त्याला आपलं समजून तद्रूप परिणमित होतो. तेव्हा तो त्या भावाचा कर्ता होऊन पुनश्च आगामी कर्म वारंवार बांधतो. हा नियम आहे. म्हणून नियम लक्षात ठेवायचा आहे
की आमच्या जीवनात देखील पूर्वबद्ध कर्माचा उदय येणार आहे निश्चित, पण आम्ही त्याच्यामध्ये तद्रूपपणा, एकीभावपणा प्रस्थापित करायचा नाही. ही गोष्ट आम्हाला या गाथेच्या माध्यमातून समजायची आहे. उद्याला यावर परत पाहू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. कुणाला यावर प्रश्न असेल